आज आपण बघणार आहोत पॉलिटीच्या घटनेतील प्रिअम्बलमधील पार्ट 2, तो म्हणजेच नागरिकत्व. तर त्यात 5 तर 11 आर्टिकल्स आहेत. त्यात 26 जानेवारी 1950ला 5 तर 8 आर्टिकल आहेत आणि इतर तरतुदी बघितल्या तर त्या 9 तर 11 आर्टिकल मध्ये आहेत. आता आपण बघूयात 26 जानेवारी 1950चे आर्टिकल्स. त्यात सगळ्यात आधी येतं आर्टिकल 5. यात डोमिसाईल म्हणजेच अधिवास याचा समावेश होतो. त्यात जी व्यक्तीला नागरिकत्व हवं आहे ती व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेली असावी किंवा आई वडिलांचा जन्म भारतात त्यांच्यामधून एकाचा का असेना झालेला असावा. घटनेपूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950 पूर्वी कंटिन्यू 5 वर्ष ते इथंच म्हणजे भारतातच राहिलेले असावे. यातून कुठली तरी एक अट पूर्ण पाहिजे डोमिसाईलसाठी. त्यानंतर आर्टिकल 6 नुसार म्हणजेच मायग्रेशन म्हणजेच त्याला स्थलांतरही म्हणतो. तर त्यात ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीची आई, वडील, आजी, आजोबा कोणाचाही एकाचा जन्म कंपल्सरी भारतात हवा. दुसरी अट अशी त्याच्यात अशी व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतरण करून भारताचा निवासी असेल तर किंवा 19 जुलै 1948 नंतर घटना लागू होण्याच्या किमान 6 महिने आधी निवासी पाहिजे, पण त्याआधी अर्ज करावा लागतो. ह्या दोघांमधून एक अट पूर्ण आणि जी पूर्वी सांगितली कोणाचाही एकाचा जन्म कंपल्सरी भारतात असावा ही तर कंपल्सरी अट होती. हे होतं मायग्रेशनसाठी. त्यानंतर आर्टिकल 7 म्हणजे टर्मिनेशन म्हणजे रद्द करणे नागरिकत्व. 1 मार्च 1947 पूर्वी स्थलांतरण करून गेलेल्यांचे नागरिकत्व रद्द करणार. पण ते लिगली नंतर परतले तर त्यांना बाय आर्टिकल 6 नुसार सिटिझनशिप मिळेल. ठीक आहे. आर्टिकल 8 सांगतं रजिस्ट्रेशन. मूळ भारतीय पण ते विदेशात राहतात. आर्टिकल 6चा 1 नंबरचा क्लॉज आहे. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे PIO म्हणतात त्यांना. और राहत असलेल्या देशात भारतीय प्रतिनिधीकडे घटनेपूर्वी किंवा घटनेनंतर अर्ज केलेला असेल तर सिटिझनशिप त्यांना मिळते. हे आपण जाणून घेतले 26 जानेवारी 1950चे आर्टिकल्स. आर्टिकल 5, 6, 7, 8. आता आपण बघूयात इतर तरतुदी. त्याच्यात आर्टिकल 9, 10, 11 आहेत. तर सगळ्यात आधी आर्टिकल 9. त्यात जर परदेशी नागरिकत्व स्वइच्छेने स्वीकारले असेल तर तो व्यक्ती भारतीय नसेल. आर्टिकल 10 सांगतं भारतीयांनी संसदीय कायद्याच्या तरतुदींचा अधीन राहावे लागेल. त्यानंतर आर्टिकल 11 सांगतं 26 जानेवारी 1950 नंतर सिटिझनशिप द्यायची की नाही सारे निर्णय संसद घेणार. बाय नागरिकत्व अधिनियम कायदा 1955 नुसार सिटिझनशिप ॲक्ट असेही म्हणतात. आणि बाय नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1986 नुसार सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट यांचा वापर करून संसद निर्णय घेईल. आता आपण बघूया 26 जानेवारी 1950 पासून किंवा त्यानंतर नागरिकत्व प्राप्त करण्याचे 5 मार्ग होते. बाय सिटिझनशिप ॲक्ट 1955. सगळ्यात आधी तर जन्मतत्वाद्वारे म्हणजे बाय बर्थ. त्याच्यात 26 जानेवारी 1950ला किंवा त्यानंतर व 1 जुलै 1987 पूर्व भारतात जन्मलेले लोक भारतीय नागरिक म्हणून असतील. त्यानंतर त्यातच 1 जुलै 1987ला किंवा त्यानंतर भारतीय नागरिक जर त्याचे आई वडील दोघांमधून एक भारतीय असेल तरच ते कन्सिडर होतील. त्यानंतर 3 डिसेंबर 2004ला किंवा त्यानंतर भारतीय नागरिकत्व हवे असेल तर आई वडील भारतीय हवे. जर एकच भारतीय असेल व दुसरा बेकायदेशीर एंटर झालेला असेल भारतात तर ते नाही चालणार. त्यानंतर यातच एक पॉईंट होता तो म्हणजेच फॉरेन डिप्लोमॅट म्हणजेच भारतीय परदेशात असलेले दूत व शत्रू राष्ट्रांच्या मुलांना जन्मतत्वाद्वारे सिटिझनशिप मिळणार नाही. हे आपण बघितलं जन्मतत्वाद्वारे. आता आपण पुढचं वे बघूया तो म्हणजे वंशतत्वाद्वारे. तर त्यात 26 जानेवारी 1950ला किंवा त्यानंतर पण 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेले इंडियन नागरिक असतील असं कन्सिडर होईल. पण वडील भारतीय हवा जन्मावेळी. ठीक आहे. 10 डिसेंबर 1992ला किंवा त्यानंतर जन्म भारताबाहेर पण जन्मावेळी आई किंवा वडील भारतीय असावे. त्यानंतर 3 डिसेंबर 2004ला किंवा त्यानंतर जन्म भारताबाहेर पण भारताचा नागरिक नाही परंतु जन्मानंतर विदिन अ इयर जर त्याच्या जन्माची नोंदणी इंडियन काउन्सिलजवळ केल्यास बाय पेरेंट सिटिझनशिप मिळू शकते. त्यानंतर थर्ड टाईप येतो नोंदणी तत्वाद्वारे बाय रजिस्ट्रेशन. तर त्याच्यात PIO म्हणजेच पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. त्यानंतर परकीय व्यक्तीने भारतीय नागरिकाशी विवाह केल्यास त्यानंतर भारतीय नागरिक म्हणजे वास्तव विदेशात आहे त्याची अल्पवयीन मुले तर ते अर्ज करू शकतात. आणि अर्ज करून कंटिन्यू 12 महिने भारतात राहावं लागेल त्यांना. 12 महिन्यापूर्वी 8 वर्षांमध्ये किमान 6 वर्ष ते यापूर्वी राहिलेले असावे भारतामध्ये. तर यानुसार त्यांचं रजिस्ट्रेशन होऊन जातं. त्यानंतर येतो चौथा टाईप तो म्हणजे स्वीकृती तत्वाद्वारे.
तर त्यात अटीशिवाय नागरिकत्व, तर त्याच्यात विज्ञान, साहित्य, कला, मानवी हक्क यात निपुण काम करणारा पाहिजे. त्यानंतर अटींसोबत नागरिकत्व, तर त्यात अर्ज लगत पूर्वी सलग 12 महिने किंवा पूर्वी 14 वर्ष किंवा त्यापूर्वी ॲटलीस्ट 11 वर्ष पण भारतात राहिलेला पाहिजे. यानुसार तर मिनिमम 11 वर्ष राहिलेला पाहिजे. पण बाय सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 नुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना कंपल्सरी 5 वर्षाची अट केलेली आहे. इफ बाय टाईप 3 अँड 4, आता 3 कोणतं आहे तर रजिस्ट्रेशन, आणि 4th आहे स्वीकृती तत्व. स्वीकृती म्हणजे तो ऑलराऊंडर पाहिजे पर्सन. ठीक आहे. अ पर्सन गॉट इंडियन सिटिझनशिप, तर त्याला संविधानाच्या किंवा घटनेच्या निष्ठेप्रती शपथ घ्यावी लागते. आणि त्यानंतर शेवटचा टाईप येतो तो म्हणजे 5th वन, तर त्यात प्रदेशाचे सामिलीकरण म्हणजेच बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरीवरती डिपेंड असते सिटिझनशिप. आता आपण यात काही संकल्पना बघूयात. त्यात सगळ्यात आधी येतात NRI म्हणजेच नॉन रेसिडेंट इंडियन. इंडियात बनलेलं असतं, इंडियाचा नागरिक असतो, पण त्याचं वास्तव्य विदेशात असतं. त्यानंतर येतात PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. त्यात एक योजना आहे, तिलाच OCI म्हणतात, म्हणजे ओव्हरसी सिटिझन ऑफ इंडिया, भारताचा परकीय नागरिक. त्यानंतर येतात डायस्पोरा, तर इंडियन डायस्पोरा दुसरं काही नसून विदेशात स्थायिक त्यांच्या वंशजांच्या गटाला म्हणतात. तर याच्यात सगळ्यात आधी येतं चायना आणि त्यानंतर येतं इंडिया. आपल्या भारतामध्ये 2-3 करोड असतील जे विदेशातील येऊन राहत आहेत. त्यानंतर येतात प्रॉक्सी वोटिंग, आपण नेमलेल्या प्रतिनिधीद्वारे वोटिंग करणे, एक्झाम्पल आर्मीवाले. सो हे आपण जाणून घेतलं सिटिझनशिप विषयी. आता आपल्याला पुढचा पार्ट 3 बघायचा आहे, तो म्हणजेच फंडामेंटल राईट्स. तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. थँक्यू.